नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी काल सांगितलेलंच होतं की आता लाडक्या बहिणींना OTP संदर्भात वेबसाईटवरती प्रॉब्लेम होत आहे। आज सकाळपासून अगदी संपूर्ण म्हणता येत नाही तर थोडीफार वेबसाईट प्रॉपर चालत आहे, म्हणजे दिवसभरामध्ये काही लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत आहे। तर म्हणजेच आपण सांगतोय की 100% हे पोर्टल प्रॉपर सुरू झाले नाही आहे, पण काही प्रमाणात OTPचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तर अशा प्रकारे आताच्या व्हिडिओमध्ये सदरची आपण ई-केवायसी कशी करायची तर हे आपण पाहणार आहोत। चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण सांगतच आहोत की लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आणि त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि त्याच्या म्हणजेच या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर यांचा अजून ऑप्शन ॲड केलेला नाही आहे। ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊनच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करायची आहे। चला तर या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईट प्रॉपर आता रन व्हायला लागलेली आहे। आता तुम्ही कोणत्याही वेळी ही ई-केवायसी करू शकता। तर या पोर्टलवरती आल्यानंतर येथे ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम या टॅबवरती समोर ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करावे, या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे, कॅप्चा टाईप करायचा आहे आणि खाली मी सहमत आहे संपूर्ण माहिती वाचून आपण जी माहिती देत आहोत ती खरी आहे आणि मी सहमत आहे या टॅबवर क्लिक करून OTP पाठवा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे यानंतर तुमच्या आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल आहे तर या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल। हा OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या सबमिट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे यानंतर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि त्यानंतर संपूर्ण आधार नंबर टाकायचा आहे। येथे कॅप्चा आहे तो टाकायचा आहे। जर कॅप्चा चुकलेला असेल तर कॅप्चा रिफ्रेश देखील तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला मी सहमत आहे या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि खाली OTP पाठवा येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP पाठवल्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि हा OTP न चुकता खाली सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की याच्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे जे जात प्रवर्ग आहे तर निवडा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण येणाऱ्या यादीमधून तुमची जी कुठली कॅटेगरी आहे, कास्ट कुठली आहे ती तुम्हाला निवडायची आहे। जात प्रवर्ग निवडून झाल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला या योजनेस लाभ घेत आहे का, तर निवडा या टॅबवरती क्लिक करून। तर या ठिकाणी टॅब आहे तर या ऑप्शनमध्ये एकच विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला लाभ घेत आहेत तर होय आणि नाही यापैकी होय हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा। याचबरोबर शासकीय निमशासकीय गव्हर्नमेंट सर्वंट तुमच्या घरामध्ये आहे की नाही तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तर अशा प्रकारे फक्त येथे नाही या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे ती खरी आहे आणि उपरोक्त क्रमांक 1-2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील ही संपूर्ण माहिती वाचून समोरील बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर हिरव्या रंगाची पट्टी तुम्हाला पाहायला मिळेल। तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। अशा प्रकारे ही ई-केवायसी तुम्हाला आता सध्या करता येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।